सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दन पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महद्भुतं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातदहं वन्दे परमानन्दमाधवं श्रीगोपालकृष्ण भगवान की जय। अदो देवकी देव गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापुतना जीवतापहरणं गोवर्धनं धारणं कंसच्छेद कौरवादिहननं कुन्तीसुतापालनं मेतद्भागवते पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं। हरे हरे बोल हरि हरि बोल मुकुंद माधव केशव बोल। हरेर्नाम हरेर्नामेव केवलम् कलो नास्तेव 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 गतिरन्यथा। दंडवत प्रणाम। आजच्या कल्लोळवंतिनी या कथामृताला प्राशन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व सज्जन, मायबाप, बालगोपाल, कृष्ण भक्तीमध्ये नवून निघालेला हा सगळा परिवार परिसर, पंचक्रोशीतील सर्व भाविक वर्गांना साष्टांग दंडवत प्रणाम, सप्रेम जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। आवाज नाही आला। जय श्री कृष्ण। आवाज वाढत वाढत गेला पाहिजे, तुमचा पण माझा पण होतं उलट। आमचा आवाज बसून जातो, तुमचा वाढत राहतो, दोन्हींचा विरोधाभास होतो आणि कथा कुठेतरी पूर्णावती होते, संपत येते। भगवंताची कथा आपण जरी विराम देत असलो तरी तिला कधी पूर्ण विराम होऊ शकत नाही। ही कथा ज्या पद्धतीने काळेन स्नान शौचाभ्याम, काळाप्रमाणे कालगतीने अशुद्ध असलेलं पाणी शुद्ध होतं, कालगतीने खराब असलेली जमीन शुद्ध होते, स्नानाने शरीर स्वच्छ होतं, धुण्याने वस्त्र स्वच्छ होतात, संस्काराने गर्भ स्वच्छ होतो, तापाने तपाने इंद्रिय स्वच्छ होतात। त्याच पद्धतीने माणसाचा आत्मा कथेनं शुद्ध होतो, कथेनं साफ होतो, स्वच्छ होतो। भगवंताचं कथामृत प्राशन करत असताना त्या कथामृताला तुम्ही आम्ही सगळ्यांनी नवे नवे यारे यारे सकळ जण सगळ्यांनी आपण त्या कथामृताला प्राशन केलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं भलं केलं पाहिजे, असा हा कालचा भाव होता। आणि त्या भाव प्रवाहामध्ये वाहत असताना आपण काल भगवान कृष्णाचा मृत्यू लोकामध्ये जन्म केला। मृत्यू लोकामध्ये त्याचा जन्म करण्या इतकं पुण्य फक्त वसुदेव देवकीला नंद यशोदेला लाभलं होतं, परंतु काहीतरी कुठल्या तरी मातेचं आणि कुठल्या तरी परिवाराचं, कुठल्या तरी व्यक्तीचं असं भाग्य आहे की ज्या अर्थाने इथं कथा होते आणि त्याला त्या कृष्णाच्या अवतीभोवती रांगता येते। भलेही तो कृष्ण डुप्लिकेट आहे, भलेही तो कृष्ण इथला आहे, भलेही तो मरते लोकांना जरी असेल, पण एका माणसाला नरसिंह मेहताचं पाठ भेटलं होतं त्या कथेमध्ये, महाभारताच्या कथेमध्ये, आणि ते पाठ त्याला भेटलं आणि तो दररोज ते ज्यावेळेस शो चालायचा त्यावेळेस तो नरसिंह मेहताचा पाठ करायचा आणि ते पाठ प्रमाणे वागायचा। नरसिंह हरी 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 भजन करत राहायचा, मुखामध्ये त्याच्या त्यावेळेस भजन राहायचं। पण तो स्टेजच्या खाली उतरल्यानंतर व्यसनी होता। खाली आल्याला त्याला बिडी प्यायला लागायची, खाली आल्याला त्याला दारू प्यायला लागायची, खाली आल्याला त्याला सगळं काही व्यसन लागायचं। झालं असं, एक दिवस तो थोडासा उशिरा आला, स्टेजवरती उशिरा आला आणि त्याने ते पात्र अंगावरती घातलं आणि पात्र अंगावरती घातल्यानंतर तो त्या नरसिंह मेहताच्या भाव तल्लीनतेमध्ये भजन गात 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 तिथं त्या भाव प्रवाहामध्ये, परमात्म्याच्या भाव प्रवाहामध्ये, भाव कथेमध्ये तल्लीन आहे। आणि तल्लीन होता होता तो त्या दिवसाचा पाठ संपला, त्या दिवसाचा भाग संपला आणि झालं असं की सगळी मंडळी खाली उतरली, त्या स्टेजच्या खाली उतरली। हा नरसिंह
उशीर झाला होता आणि उशीर झाल्या कारणानं त्या स्टेजवरून पायऱ्या उतरत उतरत खाली आला. पाठीमागं जाऊन त्याला कपडे बदलायचे होते. पण म्हटला की चला आता रात्र झालेली आहे आणि रात्र झालेली आहे तर आता कशाला कपडे बदलायचे, वस्त्र बदलायचे, जो शृंगार केला तो कशाला बदलायचा. तो न बदलता असंच घरी जाऊ, बघू आज पत्नी ओळखते काय नाही आपल्याला गेटमध्ये. आणि मग त्या 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 पात्राच्या गेटअपमध्ये तो तसाच चालत चालत रस्त्याने चाललेला आहे आणि ते पात्र वस्त्र त्यांनी तशीच घातली असल्या कारणानं तो त्या पात्रासाठी लागणारे सगळेच डायलॉग तसंच बोलण्याचा प्रयत्न करतोय. तसेच त्याचे ते डायलॉग चालू आहे. गोविंद म्हणा कुणी गोपाल म्हणा, गिरिधर नंद किशोर म्हणा. भजन चालू आहे त्याचं रस्त्याने. हरी हरी बोल, हरी हरी बोल, मुकुंद माधव केशव बोल. रस्त्याने चालू आहे आणि चालता चालता असं झालं की रात्र काळोखभरी रात्र आहे. किडे किरकिर करतायत, अंधारी रात्र आहे, अमावस्येची रात्र असल्यासारखी काळोख, घनदाट काळोख पडलेला आहे. आणि अशा काळोखामध्ये आज तो चाललेला आहे. नरसीचं पात्र अंगावरती आहे. एका भक्ताचं, पण नरसिंह मेहता गुजरातमध्ये खूप मोठे संत होऊन गेले, त्यांचं पात्र त्याच्या अंगावरती आहे आणि त्या पात्रामध्ये तो तल्लीन रस्त्याने चाललेला आहे. पण आज काही व्यसन न केल्यामुळे त्याला थोडीशी भीती वाटायला लागली. काय, दररोज तो त्या स्टेजवरून उतरायचा आणि उतरल्यानंतर जे नित्यक्रम असेल, खाणं पिणं असेल ते करत जायचा. पण आज त्याला थोडीशी भीती वाटायला लागलेली आहे आणि भीती वाटल्या कारणानं तो भजन जरा थोडंसं जोरामध्ये बोलतोय. भजन त्याचं जोरात चालू आहे. हरी हरी बोल, हरी हरी बोल, मुकुंद माधव केशव बोल, हरी 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 बोल चाललाय. आणि असा रस्त्याने चालता चालता गडबड अशी झाली की वास्तविक त्या भगवंतापर्यंत आवाज पोचला. कारण बेंबीच्या देठापासून त्याचा आवाज आहे आणि बेंबीच्या देठापासून हरी हरी बोल, मुकुंद माधव केशव बोल, हरी चाललाय. गोपाला गोपाला देवकीनंद जे जे भजन त्याचं पाठ होतं त्या गुजराती भाषेमध्ये. द्वारिकानो नाथ मारो राजा रण छोड छे, एने मने माया लगाडी रे. घेता गुजराती भजन आहे थोडंसं. द्वारिकानो नाथ मारो राजा रण छोड छे, एने मने माया लगाडी रे. द्वारिकानो नाथ मारो राजा रण छोड छे, एने मने माया लगाडी रे. तने मने माया लगाडी मारा वाला, तने मने माया लगाडी मारा वाला, एने मने माया लगाडी रे. द्वारिकानो नाथ मारो राजा रण छोड छे, एने मने माया लगाडी रे. द्वारिकानो नाथ मारो राजा रण छोड छे, एने मने माया लगाडी रे. तने मने माया लगाडी मारा वाला. तुला मला माया लावणारा, प्रेम लावणारा, जीव लावणारा भगवान गोपाल कृष्ण एकमेव अद्वितीय असा भगवंत आहे, पुरुषोत्तम आहे, परमात्मा आहे. असा मनामध्ये भाव उचंबळून आला आणि हा भाव त्या रणछोडात भगवान गोपाल कृष्णापर्यंत पोहोचला. भगवान गोपाल कृष्ण कुठंतरी असतील, स्वसुखामध्ये स्वधामामध्ये असतील. तिथून त्यांना उचंबळ झाला की माझा भक्त कोणीतरी मला फक्त मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. नारदा, मी कुठं जात असेल तर ज्या ठिकाणी माझे भक्त गातात, ज्या ठिकाणी माझं भजन होतं, पूजन होतं, ज्या ठिकाणी माझं कीर्तन संकीर्तन होतं, त्या ठिकाणी मी जात असो. आणि मग तो द्वारकाधीश भगवान गोपालकृष्ण तिथं बसलेला आहे आणि हा आवाज जसा पोचला, रस्त्याने अडखळत चाललेला आहे, ठेस लागलेलं लक्ष नाहीये, पण आजूबाजूला एखादा सिंह येतो का, एखादा वाघ येतो का, एखादा साप पायाजवळ येतो का, या भावनेमध्ये घाबरत भजनाचा आवाज तेज झालेला आहे. भजनाचा आवाज तेज झालेला आहे. तने मने माया लगाडी मारा, वैष्णव जन तो काही तेने कहिये. हे त्यांचं भजन आहे, नरसिंह मेहतांचं भजन आहे. आणि असा भजन करत करत चाललेला असला त्या भगवान गोपाल कृष्णापर्यंत तो उचंबळ पसला, तो भाव पसला, तो भाव प्रभाव पसला आणि तो तिथं स्थिर असलेला, अनंत असलेला, अगाध असलेला अचिंत्य आनंद परमात्मा तिथून एका क्षणामध्ये एका बाळकाचं रूप घेतं पाठीमागं चालतो आणि काकाजी काकाजी, दादाजी दादाजी म्हणून पाठीमागं चालला. त्याने जसा आवाज दिला पाठीमागं बघितलं, अरे छोरो. नरसिंह मेहता त्याच्याशी संवाद साधतायत. का रे बाळा,
एवढी रात्र, ज्या रात्रीमध्ये मी 50-55 वर्षाचा माणूस मी घाबरल्यासारखं करतोय, मला भीती वाटते, तू कुठं? दादाजी, जसे तुम्ही हरवलात, तुमच्या घरापर्यंत जाण्याची तुम्हाला भीती वाटते ना, तशी मला सुद्धा भीती वाटते. माझाही थोडासा रस्ता चुकलाय. तुम्ही माझा हात धरा, मी तुमचा हात धरतो. तुम्ही माझा हात धरून तुम्ही तुमच्या ठिकाणी जा. जोपर्यंत माणसं लागत नाही तोपर्यंत आपण दोघंही साथ चालत जाऊ. अरे चालला, नरसी चाललाय, भगवंता मुखाने परमात्म्याचं नाम घेत चालला, रस्त्याने चाललेला आहे. आणि रस्त्याने चालता चालता त्या नरसिंह मेहताचं ठिकाण आलं. त्याच अगोदर ज्ञान असलेल्या, सर्वज्ञ असलेल्या, सगळ्यांचं मनोरथ जाणारा भगवान गोपाल कृष्ण तो बालकाच्या रूपामध्ये नरसिंहच्या सोबत आहे. आणि सोबत असलेला तो बाल नटखट गिरधर गोपाल म्हणतो की काकाजी, दादाजी, गोष्ट अशी झालेली आहे की तुम्हाला कुठं जायचं आहे? ते म्हटलं, बाळा, तिथं घर जे दिसतंय ना, माझं त्या ठिकाणी घर आहे. आणि मग त्यांनी मायेनंच दुसरं इथं घर तयार केलं या बालगोपालाने. ते म्हटले, ते माझं घर आहे, तिथं मला जायचं आहे. नरसिंह थोडेसे अवाक झाले, परंतु दररोज नशेमध्ये येत असता कारणानं कदाचित असेल नसेल कोणी शेजारी पाजारी, कोणी माहिती नाही आहे. तरीही त्या बालकाने सांगितल्याप्रमाणे म्हटले, ठीक आहे बालका, तुझा धन्यवाद. तू तुझ्या घरापर्यंत जाशील ना, घरापर्यंत व्यवस्थित पोहोचशील ना, मला उद्या सकाळी येऊन भेट. तू कुठला आहे, काय, मी आता तुला ओळखत नाही आहे, परंतु तू उद्या सकाळी भेटला म्हणजे तुझ्या आईवडिलांशी माझी ओळख होईल. आणि असं म्हणून तो बालगोपाल तिथून निघाला. त्या घरापर्यंत जातोय. हा नरसिंह स्वतःच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर कपड्यामध्ये बघितलं, पत्नीने ओळखलं नाही. का हो, दररोज प्रतिदिन येत असताना तर तुमचं बेफाम झालेलं शरीर असतं. तुमच्या शरीराकडे अस्ताव्यस्तता बघितल्यानंतर असं वाटतं आज सकाळी गेलेला माझा नवरा नाही आहे, आज संध्याकाळी आलेला, कुठून तरी बदलून आलेला, कुठून तरी काहीतरी खाऊन पिऊन आलेला हा राक्षस आहे, हा नराधम वाटतो. तुमच्याकडे बघून असं वाटतं. परंतु माझ्या सौभाग्याचे तुम्ही धनी आहात. बऱ्याचशा पत्न्यांना, स्त्रियांना असं वाटत असतं आपल्या पतीकडे बघून. तो सकाळी बाहेर गेलेला व्यक्ती जसं तसं जर घरी वापस आला नाही तर दादा, तुमच्या घरी साक्षात लक्ष्मी जरी आली ना, तरीही ती रुसून एक दिवस निघूनच जाणार आहे. तुम्हाला जैसे थे वापस घरातून येता आलं पाहिजे. कारण 8 तास तुम्हाला त्या घरामध्ये थांबायचे. 8 तास त्या घरामध्ये थांबलेले असताना ते घर तुम्हाला आशीर्वाद देणारे, ते घर वास्तू तुम्हाला तथास्तू म्हणत असते. मग त्या घरामध्ये जर तुम्ही प्रसन्न अंतकरणाने आले नाही, प्रसन्न अंतकरणाने राहिले नाही, प्रसन्न अंतकरणाने मनाने वागले नाही, तर ते घर तुम्ही जसे वागता, क्रोधाने वागत असाल तर ते घर म्हणतं तू क्रोधानेच एक दिवस मरशील. कामाने वागत असाल तर ते घर म्हणतो तथास्तु, तू कामानेच मरशील, लोभानेच मरशील, मदानेच मरशील, मत्सरानेच मरशील. ते घर तसा आशीर्वाद शाप देत असतं. आणि त्या घरामध्ये जर अशा चुकीच्या पद्धतीनं जर घुसलं तर त्याचा नक्कीच तो वास्तूचा तळताट, वास्तूचा आशीर्वाद, वास्तूचा शाप आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि मग बंगले उदास पडलेले, ओसाड पडलेले आहेत, घरं ओसाड पडलेले. त्याचं कारणच हे आहे की घरामध्ये ती पवित्रता, ती मांगल्यता, ती पवित्रता जपता आली नाही, ती पुनितता आली नाही. म्हणून ती घरं ओसाड पडायला लागली, नाते छिन्न विछिन्न व्हायला लागले, तारतार व्हायला लागले. त्याला हेच कारण आहे. व्यसनाधीनता, अति कामीपणा, अति क्रोधीपणा, अति लंपटपणा, अति लोभीपणा हा घराला, नवे कुळाला सुद्धा बर्बाद करायला कारणीभूत ठरतो. हे प्रमाण येणारच आहे, महाभारताची ती प्रमाणच आहे. आणि त्या नरसिंह मेहताला बघितल्यानंतर पत्नीनं पहिल्यांदा त्याचे पाय शिवले असते, पहिल्यांदा पायाला हात लावला. आणि जर तुम्ही असंच जर वागले तर मी कशाला तुमच्याशी भांडेलो, आणि आपला संसार चांगला उदयाला येणार नाही का, चांगला सुवर्णमयी संसार होणार नाही का. नरसिंह भजन करत करत घुसलेल्या घरामध्ये ते रूपच पत्नीनं पहिल्यांदा पाहिलं होतं. आणि मग तो भजन करत करत नरसिंह मेहता म्हणतात झोपी गेले. आणि झोपी गेल्यानंतर सकाळच्या वेळेला, बरोबर सकाळी उजाडल्यानंतर नरसिंह मेहतानी दिनक्रमाप्रमाणे आपली दिनचर्या सुरू केली. आणि दिनचर्या सुरू केल्यानंतर आता गंमत अशी झाली की त्या नरसिंहला रात्रभर ते भजन रस्त्याने म्हणत आल्या कारणानं रात्रभर त्याच्या तोंडामध्ये झोपल्यानंतर सुद्धा ते बडबडल्यासारखं भजन व्हायचं. पात्र अंगामध्ये घुसलं दादा ते, बरं का. पात्र असंगामध्ये घुसलं. एखाद्या सभ्य माणसाने, दारुड्या माणसाची ॲक्शन करावी, किंवा एखाद्या व्यसनी माणसाने एखाद्या सभ्य व्यक्तीची ॲक्टिंग करावी, ॲक्शन करावी, तसं ते झालं. पण ते पात्र अंगामध्ये घुसल्या कारणानं सकाळी नरसिंह जेव्हा उठले ना, तेव्हा उठल्याच हरे नाम श्रीकृष्णाय नमो नमः,
दत्तात्रेयाय नमो नमः. अहो, सकाळी उठल्या उठल्या रात्री दारू पिऊन झोपलेला माणूस सकाळी उठल्या उठल्या त्या बायकोला तुझ्या लात घालतो, कंबरडं मोडतो, असं करतो तसं करतो म्हणायचा, तो सकाळी उठल्या उठल्या अशा अवस्थेमध्ये बसलेला आहे. श्री चक्रपाणी प्रभवे नमः. श्री गोविंदाय नमो नमः. अहो, तुम्ही सुद्धा ह्या प्रभावामध्ये गेलं पाहिजे. माझं भजन, माझी कथा माझ्या आत्म्याला पुनीत करणारच आहे, पण त्यासोबत तुम्हाला सुद्धा ते शब्द जर तुमच्या कानामधून रंध्रांमधून हृदयापर्यंत मनापर्यंत जर पोचले तर तुमच्या सुद्धा आनंद जन्मापासून असलेल्या मळालेल्या मनाला सुद्धा ही कथा पुनीत करणारी आहे, पावन करणारी आहे. श्री चक्रधराय नमो पत्नी अवाक होऊन समोर उभी आहे. त्या नरसीचं ते चरित्र बघितलं, रूप बघितलं, अवाक होऊन परमात्म्याजवळ गेली. देवाऱ्यातल्या देवाला हात सोडले आणि देवा, याचीसाठी केला होता अट्टहास. हा अट्टहास माझा आतापर्यंत तुझ्याजवळ हाच होता की माझ्या पतीला सन्मार्गाला लाव. पत्नी शब्दाचा अर्थ असा आहे, पतन्यात पत्नी, जी पतनापासून वाचवते ती पत्नी, जी पतनाला घेऊन जाते ती पत्नी नाही. काय? पतनाला घेऊन जाणारी पत्नी नाहीये, वाईट व्यसनाकडे घेऊन जाणारी पत्नी नाहीये, रील मध्ये नवऱ्याला येडेचाळे करायला लावणारी पत्नी नाही. लक्षात घ्या यांना. असं करा, पाऊट करा, अंग करा, स्माईल करा, काय काय नवीन 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 प्रथा पत्न्या आणायला लागल्या. जी पतनाकडे घेऊन जाणारी पत्नी दादा, मी आताच 8-10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक रील बघितली. नवीन दाम्पत्य आहे, जोडपं आहे, नवीन दाम्पत्य आहे आणि ते दाम्पत्य 3-4 दिवस झाले लग्न झालेले आहे आणि त्यांचा त्या नवरोबाने धोतर घातलेले आहे, खाली धोतर आहे, वरती एक सदरा आहे. त्या स्त्रीला सुद्धा एक पांढरी सफेद अशी साडी घातलेली आहे आणि दोघांचा फोटो होता, रील होती आणि तिथं खाली लिहिलं होतं की आत्ताच यांचं नुकतंच लग्न झालेले आणि दोघंही हनीमूनसाठी म्हणून नर्मदा परिक्रमा करायला चाललेत. काय सुंदर भाव आहे हो. टाळ्या वाजवल्याने कुठला जन्म मिळतो माहिती ना? नको सांगायला. टाळ्याचा अर्थही कळला पाहिजे. नवजात मच्छर होतंय, कथेवरती या बरं का, भानावरती राहा. भानावरती राहून भान विसरून कथा ऐकायची असते. नक्कीच शरीराचे जे स्वभाव आहे ते विसरून कथा ऐकायची असते, पण मनाला अवयव फुटले पाहिजे अशी कथा ऐकायची असते. मन चक्षु झालं पाहिजे, मन डोळे झालं पाहिजे, मन कान झालं पाहिजे, मन हात झालं पाहिजे, मन पाय झालं पाहिजे, मन सर्वांग झालं पाहिजे. आता मनाला पालवी फुटली पाहिजे तर ती कथा प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत पोहोचली. शरीर, पाय दुखतंय, गुडघा दुखतंय, हात दुखतंय, पाय दुखतंय, डोकं दुखतंय, हे विसरून जो कथा ऐकतो, देहभान विसरून, मन रंगले रे मन रंगले, आपण ऐकणारच आहे. कृष्णा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन रंगले रे मन रंगले. आणि ते चित्र बघितलं दादा, मला हेवा वाटला त्या दाम्पत्याचा. काय 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 संस्कार दिले असतील हो त्या माता पित्याने, काय संस्कार दिले असतील, किती सुंदर संस्कार दिले असतील. जन्मजात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या विधाची फळी गोमटी. जे बीज सोन्यासारखं आहे, आंब्याच्या फळाला कधी बाबळी लागतील का हो? कधी कडूपाला लागेल का? लिंबाचा पाला लागेल का? लहानपणापासून जर मातेनं घडवायचं ठरवलं की आपल्या लेकराला कृष्ण करायचा, राम करायचा, परशुराम करायचा, विभीषण करायचा, आपल्या पुत्राला छत्रपती शिवाजी महाराज करायचं, गाडगे बाबा करायचं, तुकडोजी महाराज करायचं, विवेकानंद करायचं, संत तुकाराम करायचं, संत ज्ञानेश्वर करायचं, श्री चक्रधर स्वामी करायचं, गोविंद प्रभू करायचं, चक्रपाळी प्रभू करायचं, जे तुम्हाला भगतसिंग करायचं, राजगुरू करायचं, सुखदेव करायचं, जी माणसं या जगामध्ये माणुसकीचा धडा घेऊन जगली आणि माणुसकीच्या टोकाला जाऊन पोचली
ती माणसं तुमच्या पोटीच जन्माला आलेली मातांनो, आणि आता जे तुमच्या पोटी अर्भक लेकरू जन्माला आलेले आहे त्याची सुद्धा करण्याची जबाबदारी तुमच्यावरतीच आहे. मातृ ह्या शक्ती असतात. मातृ ह्या शक्ती असल्या कारणानं त्या मातृशक्तीला तेज नारी शक्ती आहे. ती शक्ती तुम्ही ओळखली पाहिजे. ती शक्ती तुम्ही भांडणामध्ये न घालता, तुमचे भांडे फोडण्यामध्ये न घालता, विवादामध्ये न घालता, चुकीचं काही बोलण्यामध्ये न घालता, वाकडे तिकडे चाळे न करण्यासाठी घालता, आपली संस्कार परंपरा रीती रिवाज करण्यामध्ये सांभाळण्यामध्ये जर घालवलं ना आयांनो, तुमच्या पोटी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज रामकृष्ण जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. अरे हा बालकृष्ण काल ती माता घेऊन आली होती. आज 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 थोडंसं जरा मला नवल वाटलं. ठीक आहे, आता प्रत्येकाचा स्वभाव आहे की आमचा हा करतदादा 2-4 पात्र करत होतं आणि ते पात्र आता आपल्याला करायचंच आहे. पण त्याला आता कंस वधासाठी एक माणूस पाहिजे होता आणि तो कंस होणारा पाहिजे होता बाहेरूनच. कंस वधासाठी जेव्हा तो कंस शोधत होता ना दादा, तेव्हा कुणालाच कंस व्हायची इच्छा नाही आहे असं दिसलं. पुतना म्हणून ती गोकुळामध्ये ती पुतना व्हायची कुणाची इच्छा नाही आहे. थोडंसं पुढे जाऊन सांगतो. त्रेतायुगामध्ये राक्षसाचं नाव होतं हिरण्यकश्यप. त्रेतायुगामध्ये राक्षसाचं नाव होतं हिरण्यकश्यप. खूप मोठा बलाढ्य राक्षस होता. त्याला मारण्यासाठी नरसिंह अवतार घ्यावा लागेल. नरसिंह अवतार झाला. त्याच्यानंतर खाली युग आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये राक्षस होता रावण. राक्षस छोटा झाला. पहिल्या युगातला राक्षस 5 अक्षरी नाव आहे हिरण्यकश्यप, 6 अक्षरी नाव आहे. त्रेतायुगातला राक्षस झाला त्याचं नाव रावण आहे, 3 अक्षरी राक्षस छोटा झाला. त्याच्यासाठी राम जन्माला आले. श्रीरामाने जन्म घेतला आणि त्या राक्षसाचा वध केला. तिसऱ्या म्हणजे द्वापार युगामध्ये राक्षस झाला, त्याचं नाव कंस आहे. राक्षस छोटा झाला, श्रिंक होत गेला, कॉम्प्रेस होत गेला, बारीक झाला. त्याच्यासाठी भगवान गोपाल कृष्णाला जन्म घ्यावा लागला. दादा राक्षस आणखी बारीक होत गेला आणि कलियुगामध्ये तो राक्षस जन्माला आला. तो घराघरामध्ये जन्माला आला, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जन्माला आला. त्या राक्षसाचं नाव आहे मैं से बडा कोई राक्षस नहीं है, मैं से ऊंचा कोई राक्षस नाही. आणि तो राक्षस भले हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंह अवतार झाला असेल, रावणाला मारण्यासाठी राम अवतार झाला असेल, कंसाला मारण्यासाठी कृष्ण अवतार झाला असेल, पण आपल्या मीला मारण्यासाठी कुठलाही अवतार होणार नाही दादा. त्या मीला आपल्यालाच मारावं लागेल आणि हे हरिकथेला मारल्या जातं. हे हरिकथेचं फळ आहे. हरिकथेला तो राक्षस मारला जात असतो. आज कंस व्हायला थोडासा संकोच जरी वाटत असला, कदाचित उद्या बाजारामध्ये गेल्यानंतर, कोणी 4 लोकांमध्ये गेल्यानंतर कोणी कानाच्या पाठीमागून म्हणायला नको कंस दादा आले, कंस मामा आले, कंस मामा आले. एखादी पुतना झाली असती तर तिला म्हणायला नको पुतना. आपल्या अंतकरणामध्ये ते मळ आहेच. आपण आहोतच तसे. आपण आहोतच पापी, आहोतच अधगामी, आहोतच हीनच आहोत. आपण कोणी मोठे नाही आहे. जर मोठे असतं आयांनो दादांनो सांगावं वाटतं, तर मोठे जर असतो तर ही पुण्यभूमी पवित्र भूमी जी धरा परमात्म्याच्या चरणाने पवित्र झाली, गुलाबासारखे कमळासारखे पाऊल ह्या धर्तीवरती पडले. त्या गोविंद प्रभू महाराजांच्या जन्मानंतर अवतारानंतर 900 वर्ष आपण जन्माला आलो नसतो दादा. जर आपण पवित्र असतो, अधिकारी असतो, तर त्याच वेळेस जन्माला आलो असतो. काय त्याच वेळेस आपण आहोतच पापी, आहोतच अधगामी, क्रूर, नीच, जेवढे आपल्यामध्ये दुर्गुण. मैं हूँ अधम हत्यारा पापी, पाप करत मुझे शर्म न आती, क्षमा करो अवगुण मेरे, क्षमा करो अवगुण मेरे प्रभु जी, क्षमा करो अवगुण मेरे. महानिष्ठुराला जरी क्रूराचा, सदा भ्रष्ट रे वंचको तस्कराचा, महाप्रसव नित्य नरकासी गेला, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. मुके पत्र ज्ञानी मी विराजिला,
मात्र ज्ञानी विविरागियाना क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. परमात्म्याजवळ सदैव विनम्र अंतकरणाने आणि खुल्या अंतकरणाने, खुल्या मनाने त्याच्यासमोर जाऊन त्याच्याजवळ क्षमा मागितली पाहिजे. आपले सगळे पाप एकमेव भगवान गोपाल कृष्णच धुवू शकतात. आपण पापी आहोतच, कंस व्हायला काय लाजायचं. भलेही आज वरून जरी तुम्हाला वाटत असेल, वरून जरी वाटत असेल की आपण जर कंस झालो तर 4 माणसं आपल्या व्यवहारामध्ये दिवसतील, पण प्रत्येकामध्ये एक कंस लपलेला आहे, प्रत्येकात रावण लपलेला आहे, प्रत्येकात दुर्योधन लपलेला आहे. जो जो धनाची अपेक्षा ठेवतो, दुसऱ्याचं खाण्याची अपेक्षा ठेवतो, तो दुर्योधनच म्हणता येईल नाही. दुर्योधना वेगळा काय आहे तो. जो जो परस्त्रीकडे वक्र दृष्टीने बघतो तो रावणच म्हणता येईल ना दादा. तो रावण नाही तर काय आहे. जो स्वतःचा भाचा ओळखत नाही त्याला मारण्यासाठी पहिल्या आपल्या बहिणीच्या लेकरांना दाळ दिशी शिळेवरती आपटून त्यांचा सर्वनाश करतो तो कंसच म्हणता येईल ना. दुसरे कोण आहोत आपण. आणि अशी माणसं जगामध्ये आहेच, जगामध्ये आहेच. अशी बिभत्स असलेली नराधम असलेली माणसं नाशिक परिसरामध्ये मालेगाव नावाचं शहर आहे. त्या मालेगाव नावाच्या शहरामध्ये 24 वर्षीय नराधमाने 4 वर्षाच्या लेकराकडे वासनेनं बघावं आणि त्याचा लचका तोडावा असं कृत्य घडलं आहो. अशी माणसं जगामध्ये आहेत आणि ती माणसं आपल्यामधलीच आहे. वाघ तरी माणसाचा लचका घेताना विचार करतो की ह्या माणसाने आपलं काही केलेलं नाही आहे, पण तो घाबरवण्यासाठी म्हणून माणूस हे वाघाचं खाद्य नाही आहे. माणसाला मारून तो पूर्णपणे खात नाही आहे, वाघाचं खाद्य नाही आहे, पण तो भीतीपोटी मारत असतो. पण वाघाला सुद्धा आता शरम यायला लागली, मी घाबरून मारतोय माणसाला, ठीक आहे. सापाला सुद्धा आता लाज वाटायला लागली की मी घाबरून स्वतःच्या बचावासाठी दुसऱ्याला दंश करतोय, ठीक आहे. सरड्याला सुद्धा लाज वाटायला लागली की मी माणसांना बघून रंग बदलतो, ठीक आहे. पण आता हे सगळे प्राणी पाठीमागं सरकले. म्हटले आम्हाला वेगळ्या पद्धतीने तुमच्यामध्ये यायची गरज नाही, तुमची असलेली बिरादरीच आमच्यामधल्या सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे. अहो वाघासारखा डळकाळी फोडतो माणूस, आणि माणसाची बुद्धी बघा किती छोटी आहे बरं का. बुद्धी किती छोटी आहे, माणसाची बुद्धी किती छोटी आहे माहिती का. एका राजाच्या दरबारामध्ये आता कथेमध्ये कथा आहे बरं का, लिंक लावून ठेवा. नाही तर म्हणशाल मला उतरल्यानंतर म्हणशाल की अर्धवट सोडणार नाही. तुम्ही अर्धवट ऐकू नका. श्रोता सुद्धा परिपूर्ण असला पाहिजे. जसा वक्ता असतो तसा श्रोता तयार झाला पाहिजे. एक तर वक्ताही येडा, श्रोतेही येडे, मग दोघांचा कधी ताळमेळ लागत नाही. आणि देव म्हणतो या येड्यांच्या याच्यामध्ये जाऊन काही अर्थ नाही. देवाला प्रगट करायचं आहे, कृष्णाचं प्रागट्य आपल्याला जमलं पाहिजे. वेडेपणाचं मी सांगत होतो की 2 माणसं वरती बसतात, एक तर शहाणे किंवा येडे. बाबा तुम्ही अशक्त आहात म्हणून तुम्हाला वंदन. जी बसलेली आहे तीही कदाचित अशक्त असतील, गुडघे दुखत असतील म्हणून बसलेली, ठीक आहे. तर त्या राजाच्या दरबारामध्ये एका हिऱ्याची चोरी झाली आणि हिऱ्याची चोरी झाल्या कारणानं ते कुणीतरी बघितलं की हिरा उंदराने चोरून नेला. आणि बघितल्यानंतर म्हटलं की अरे उंदराने चोरून नेला, पिंजरा लावण्यात आला. आणि पिंजऱ्यामध्ये ते 7, 8, 10, 15 उंदरं एकत्र झाले. तर राजाचा जो प्रधान होता तो म्हटला आता काय करायचं, 15 उंदरं एकत्र झाले, आता हिरा कसा सापडायचा. मग म्हटले की जाणकार बोलवा, प्रत्येक जण यायचा, बघायचा, अंदाज लावायचा, त्या उंदराच्या पोटाला चाचपून बघायचा, हे करायचं ते करायचं. हिरा काय कुणाच्या पोटामध्ये काही कळेना. मग एक साधारण असलेला माणूस पण मर्मज्ञ होता, जाणकार होता, त्याला बोलवलं. आणि बोलवल्यानंतर म्हटले महाशय या 10-15 उंदरापैकी एकाने हिरा गिळलेला आहे, सापडून द्या. तर म्हटले त्यात काय एवढं अवघड हो, हिरा सापडायचं म्हणजे अवघड का. समोर आला आणि समोर आल्यानंतर त्याने त्या 10-15 उंदरांच्या मधून एक अलग बसलेला, वेगळा बसलेला उंदीर तिथं बसलेला होता. त्याच्याकडे बोट केलं, त्याला हात लावला, कपड्याने त्याला धरला आणि बाहेर आणलं. म्हणजे याला कापा आणि याच्याच पोटामध्ये हिरा आहे. आणि खरोखर त्याला कापलं आणि त्याच्या पोटातून हिरा निघाला. राजाही अवाक झाला, सैनिक सगळे अवाक झाले. म्हटले कसं काय हो, हे कसं शक्य आहे. अहो इतकी माणसं आली, त्यांनी बघितली या 15 उंदरामधून, त्यांना शक्य झालं नाही आणि तुम्ही 1 मिनिटामध्ये आले, लगेच तो उंदीर पकडला आणि त्याचा शिरच्छेद झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिरा निघाला, कसं शक्य आहे. ते म्हटले गंमत अशी आहे, मी जेव्हा आलो बघितलं की ते बाकीची जी काही 13-14 उंदरं होती ती खाली बसलेली होती. फक्त एकच उंदीर वेगळा बसलेला होता, वरती बसलेला होता. मी अंदाज लावला
की हाच हिऱ्याचा चोर असणार आहे. कशावरून? की ज्या ज्या माणसाकडं म्हणतात की ताजी ताजी श्रीमंती येते, ताजी ताजी प्रॉपर्टी येते, ज्या ज्या व्यक्तीकडं ताजं ताजं धन येतं ना, तो पहिलं जर काय काम करत असेल तर तो आपल्या बिरादरीमधून वेगळा राहतो, आपल्या लोकांमधून वेगळं राहण्याचा प्रयत्न करतो. मग बघा ना, संपत्ती वाढली म्हणजे काय होतो? भाऊ भावातून वेगळा निघतो, आई आईतून वेगळी निघते, बाप बापातून वेगळा निघतो, बंधू बंधूतून वेगळा निघतो. आणि हा नात्याचा परिवाराचा एक प्रकारे शिरच्छेद होतो त्या संपत्तीमुळे. एक खूप सुंदर ते सुफी गझल आली होती मध्ये, स्वर दिला तरी चा, जो खानदानी रईस है ओ लिहाज रखते है नर्म अपना. जी खानदानी माणसं असते ना, त्यांच्यामधली नम्रता बघा. कधी अंबानीच्या अंगावरचं शर्ट जर बघितलं ना, तुमच्या लक्षात येईल. 65,000 कोटीचं साम्राज्य असलेला राकेश झुनझुनवाला जेव्हा पंतप्रधानाला भेटायला गेले, त्यावेळेस लोकांनी खालून बघितलं, फोटो त्यांचे व्हायरल झाल्यानंतर बघितलं, आणि बघितल्यानंतर लोक कमेंट करायला लागले. सोशल मीडिया काय, सोशल मीडियावरती एकीकडे बापाचं अकाउंट आणि एकीकडे मुलाचं मुलीचं अकाउंट. बापाने जर काही चुकीचं टाकलं किंवा टाकलं त्याला जर माहिती नसेल ना, हा आपला बाप आहे, तो सुद्धा तिथून कमेंट करतो, अरे मूर्ख माणसा काहीतरी चुकीचं चाललं. म्हणजे तोंडासमोर तर इज्जत ठेवल्या जाते, तोंडासमोर काही बोलल्या जात नाही, पण सोशल मीडियाने ते अंतर इतकं जवळ केलेलं आहे की आता त्या नात्याच्या मर्यादा तारतार झालेल्या आहे, त्या नात्याच्या मर्यादा संपलेल्या आहे. प्रमाणात कुठल्याही गोष्टीचा वापर असावा. पण त्या सोशल मीडियावरती आलं की 65,000 कोटीचा राकेश झुनझुनवाला जेव्हा त्याचे कपडे बघितले, शर्टाला प्रेस नाही आहे, वाकडे तिकडे अवस्थेमध्ये उभा आहे, आणि पंतप्रधानांसोबत फोटो कसा काढावा याची जाणीव नसल्या कारणानं असं खाली लोकांनी लिहिलं, टिप्पणी केली की या माणसाला एवढं पण कळत नाही. पंतप्रधानांसोबत फोटो आहे आणि असं तसंच उभा राहिला, शर्ट थोडेसे सूट बूट घालून यायला पाहिजे होतं. पण त्यातल्या एका जाणकाराने त्याला ओळखणाऱ्याने खाली लिहिलं, अरे हा साधासुद्धा माणूस नाही आहे, हा माणूस अलास्का म्हणजे त्या आकांक्षा काय एअरलाईन सुरू करायची त्याचा मालक आहे, शेअर मार्केटचा भूल आहे, आणि 65,000 कोटीचं त्याचं साम्राज्य आहे. मग खाली लोक लिहायला लागले, वा 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 वा, काय ग्रेटफुली हा माणूस राहतो, काय त्याच्यामधली नम्रता आहे, काय त्याच्यामधला तो नम्रपणाचा भाव आहे, आणि किती किती संस्कारी माणूस आहे. नंतर लिहायला लागली जेव्हा जाणकार आहे. आणि मग तो कवी जो आहे ना, तो सुंदर पद्धतीने लिहितो, जो खानदानी रईस है वो लिहाज रखते है नर्म अपना. ज्यांना परंपरेला समृद्धता. आणि मग ते खानदानी रईस शब्दाचा अर्थ नुसतं श्रीमंती होत नाही दादा. रईस शब्दाचा अर्थ सद्गुण आणि प्रचूर गुणांनी भरलेला, ज्याच्याकडे गुण आहे, प्रचूर मात्रामध्ये गुण आहे, ज्याच्याकडे प्रचूर मात्रामध्ये नम्रता आहे, ज्याच्याकडे प्रचूर मात्राने संस्कार आहे, ज्याच्याकडे प्रचूर मात्राने विद्वत्ता आहे, तो रईस आहे. श्रीमंती ही नुसती पैशाने नसते, वस्तूने नसते. श्रीमंती ही फक्त 4 नोटा जमवता आल्या म्हणून श्रीमंती नाही. मी वाक्य वारंवार बोलतो की जगामधला जर सगळ्यात गरीब जर माणूस पाहायचा असेल तुम्हाला, जगामधला सगळ्यात दरिद्री जर माणूस पाहायचा असेल ना तुम्हाला, तो माणूस सगळ्यात दरिद्री आहे की ज्याच्याकडे नुसता पैसाच आहे. त्या पैशा व्यतिरिक्त ज्याच्याकडे काहीच नाही आहे ना, तो सगळ्यात दरिद्री आणि गरीब माणूस आहे जगाच्या पाठीवरती. दुसरा माणूस नाही आहे. नातं नाही आहे, गोतं नाही आहे, आपलेपणा नाही आहे, मिळनप्रथा नाही आहे. अरे जावं कुठं गेल्यानंतर त्याला संकोच वाटतो, इथं खुर्ची मिळेल का, इथं बसायला मिळेल का, इथं कोणी अवभगत करेल का, इथं या म्हणेल का, नमस्कार घालेल का. ज्या माणसाला असं वाटत असेल ना, तो माणूस समजून घ्या की तो माणुसकीच्या पलीकडे जात चाललाय, कुठंतरी रीतिरिवाजाच्या पलीकडे जात चाललाय, आणि त्या माणसामधली समृद्धता, सगुणता आणि श्रीमंती, रईसपणा संपत चाललाय. जो खानदानी रईस है वो लिहाज रखते है नर्म अपना. जो खानदानी रईस है लिहाज रखते हैं नर्म अपना. तुम्हारा लहजा बता रहा है, तुम्हारा लहजा बता रहा है, तुम्हारी दौलत नहीं नहीं है. जी खानदानी असतात ती नम्रतेनं वागतात. पण एखादा बघा, बऱ्याच वेळा आमच्यासोबत घडतं, बरीचशी यजमान मंडळी आम्हाला घेऊन जातात, मोठ्या मोठ्या घरांनी दाखवतात, बंगला दाखवतात, 50 लाखाचा, 100 कोटीचा, 100 लाखाचा, 1 कोटीचा, 1.5 कोटीचा ते घर दाखवतात आणि दाखवता मग तिथून किंमत असते. कुठून? बाथरूमची पण तिथून. बाबा एक कमोड इतकं, हे वॉल हँगिंग एवढ्याचं, हे 10,000चं आहे बरं का, हे 15,000चं आहे बरं का, हे 20,000चं आहे बरं का, हे माझ्या हातातलं घड्याळ बघितलं का बाबा, 60 लाखाला घेतलं बरं का, 7 लाखाला घेतलं बरं का. सगळ्याची किंमत सांगतील, पार पाय पुसण्यापासून. हे वेल क्राफ्टेड आहे, हे अमकं आहे, हे तमकं आहे, हे दुबईहून इम्पोर्ट केलं, हे एक्सपोर्ट केलेलं, असं आहे तसं आहे, सगळं सांगत चालतील. आणि मग सांगता जेव्हा ते घर बघून
बघा ना, त्या माणसाची किंमत आमच्या नजरेमध्ये काय आहे ते सांगतो बरं का, संतांच्या साधूच्या नजरेमध्ये काय. आणि ते सगळं दाखवल्यानंतर जेव्हा घराच्या बाहेर आसपास आलो, तेव्हा जर त्याला विचारलं की दादा, घर तर दिलं, देवाने पहिलं घर तुला दिलंय, सुंदर अशी काया दिनी, लाख करोडी काया दिनी, अंग अंग अनमोल ऐसे अनमोल, तनको तू माती में मतमोल, नितकर उसकी बंदगी, नितकर उसका जाप, देना होगा तो देगा अपने आप. हे परमात्म्याने दिलेलं फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि हे दिलेलं पहिलं घर आहे. दुसरं घर म्हणजे तुम्ही जे तयार केलं. पण ही 2 घरं देणाऱ्याचं घर कुठे आहे म्हटलं दादा तुझ्या घरात? त्या माणसाला मी हा प्रश्न केला की हे आम्ही विचारत असतो, ते घर कुठे आहे? नाही बाबा, ते बनवायला टाकले, बांधायचंय, असे तसे उडवाउडीची उत्तरं देऊन माणसं निघून जातात. दादा, ज्या माणसाच्या जीवनामध्ये परमात्म्याच्या पूजेसाठी, प्रार्थनेसाठी जागा नाही आहे, त्या माणसाच्या जीवनामध्ये कशाला परमात्मा आला हो? यती मुनी जपी तपी संन्यासी वाळवंटामध्ये, हिमालयामध्ये, दरीखोऱ्यामध्ये त्याच्यासाठी प्रार्थनेसाठी बसलेले त्यांना सुद्धा तो भेटला नाही. तेव्हा आपल्याला ह्या बंगल्यामध्ये सुख शोकिनामध्ये केव्हा भेटणार आहे? कधी भेटणार आहे? केव्हा प्राप्त होणार? नाही भेटू शकत. जो खानदानी रईस है वो लिहाज रखते हैं नर्म अपना, तुम्हारा लहजा बता रहा है, तुमची वागणूक सांगते की तुम्हारी दौलत नहीं है. मग ते ज्ञान असेल, ते पांडित्य असेल, विद्वत्ता असेल, पैसा असेल, समृद्धी असेल, नवीन नवरी सजते की नाही? आणि जुन्या म्हातारीला सजायला काय हरकत आहे हो? ती नाही सजत का? तर लहजा सांगत असतो, ते वागणं सांगत असतं. हे गोपाल घ्या तुमचे. लहजा गरजेचा आहे, वागणं गरजेचं आहे, आणि ते सुधारवण्याचं काम कथेचं काम आहे.